आज या ठिकाणी पालघर पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान हे राबवले जात आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सर्व पोलीस अधिकारी, पालघर जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, दक्षता समिती, पत्रकार, खूप सारे आमचे विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय चांगला असा आज कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत सगळ्यांनी घेतली आहे आणि एक अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे। मित्र, आपल्याला माहिती आहे दरवर्षी भारतामध्ये जितके खून होत नाही त्याच्यापेक्षा जास्त रोड ऍक्सिडेंट मध्ये लोकांचा मृत्यू होतोय। आपल्याला ते सिरियसनेस वाटत नाही जोपर्यंत आपल्या घरातला, आपल्या शेजारचा, आपल्या गल्लीतला कोणीतरी ऍक्सिडेंट मध्ये रस्त्यावर पडून, डोकं आदळून किंवा 4 व्हीलर मध्ये कुठेतरी देवदर्शनाला जाताना, लग्नाला जाताना किंवा परत येताना, रात्री ड्युटीहून परत येताना कुठेतरी त्याचा गाडी स्लिप होते, कंटेनरने धडक मारली जाते। तो जरी व्यवस्थित असला तरी समोरून कोणीतरी 4 व्हीलर वाला रात्री उशिरा कुठेतरी धाब्यावर पार्टी करून येतो आणि जाता जाता बेधुंद गाडी चालवतो आणि त्याचा जीव घेतो। तर अशा पद्धतीच्या घटना आपल्या आजूबाजूला घडता आपण पेपरमध्ये वाचतो। रोज सकाळी बघा, रोज सकाळी फ्रंट पेजवर बातमी असते। कुणीतरी लग्नाला चालले होते, वरडाचा टेम्पो लग्नाला चालला होता आणि कुठेतरी दरीत कोसळून पडला, बस दरीत कोसळून पडली आणि आपण फक्त हळहळ व्यक्त करतो आणि परत पहिले पाडेपण चावून। तर यासाठी या प्रसंगी मी तुम्हाला एकच सांगेल की आपणच आपली काळजी घेतली पाहिजे। पोलिसांचे नियम आहेत। जर मी ठरवलं तर पालघर जिल्ह्यातल्या चौकामध्ये नाकाबंदी लावून तुमच्यापैकी प्रत्येकाला गाडी अडवू शकतो, प्रत्येक 2 व्हीलर मी अडवू शकतो। जर ज्याच्याकडे हेल्मेट नाही त्याच्याकडून पैसे वसूल करू शकतो दंड म्हणून। परंतु हा विषय असा आहे की स्वतः समाजामध्ये त्याची जागरूकता येणं गरजेचं आहे। प्रत्येकाने आपली आणि आपल्या घरच्यांसाठी जेवढे आता इथं माझ्यासमोर पुरुष मंडळी बसली आहे, त्या पुरुष मंडळीने आज कार्यक्रमाला आले आहे, तर कृपा करून तुम्ही 2 व्हीलर चालवत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हायवेवर जात नाही, आतल्या रस्त्याला जातो, पण तुम्हाला सांगतो आतल्या रस्त्याला पण भरपूर ऍक्सिडेंट झाले। जवळजवळ ह्या वर्षी मागच्या 2024 मध्ये पालघर जिल्ह्यात 200-250 पेक्षा जास्त मृत्यू फक्त ऍक्सिडेंट मध्ये झाले आणि त्याचं अनालिसिस आम्ही केलं तर त्याच्यामध्ये दिसतंय की जवळजवळ 99% लोकांकडे हेल्मेट नव्हतं। जर त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलं असतं तर त्याचा जीव वाचला असता। ते कृपा करून गोष्टीचं गांभीर्य समजून घ्या। आमच्या पोलिसांतर्फे तर नाकाबंदी चालू असते, पावत्या फाडायचं काम चालू असतं, परंतु फक्त एन्फोर्समेंटनं ते ऍक्सिडेंट कमी होणार नाही। त्याच्यासाठी हा जो अवेअरनेसचा प्रोग्राम आहे, एज्युकेशनचा प्रोग्राम आहे, तो आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी अतिशय चांगली अशी नाटिका आमच्या समोर सादर केली। परंतु हे सगळे जे रॅश ड्रायव्हिंग करणारे पुष्पाभाई आहे त्यांना मी सांगू शकतो की ये मेरा गांव है और यहाँ का मैं सिंघम हूं और ये सिंघम तुम सबको अड़ाएगा भी, तुमको डंडा भी मारेगा और तुम्हारा पावती भी फाड़ेगा। तो अजूनही कोणाला जर वाटत असेल की वो पुष्पा है, झुकेगा नहीं, लेकिन ये हम भी यहाँ पे सिंघम है, हम झुकाएंगे भी और रुकाएंगे भी। तो इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो। तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा।